नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण प्रसारक मंडळ वनी द्वारा संचालित लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालय वनी व शिक्षण प्रसारक मंडळ कनिष्ठ महाविद्यालय वनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन वर्गात मी आनंद श्रीपाद नारलावा आपले पुनश्च एकदा स्वागत करीत आहोत। विद्यार्थी मित्रहो, आपण राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास करत असताना प्रकरण 1 पासून तर प्रकरण 6 पर्यंत सर्व प्रकरणांची माहिती या ठिकाणी आपण पाहिलेली आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्र विषयातील प्रकरण 6 आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। त्या प्रकरणाचं नाव आहे भारत आणि जग। भारत आणि जग पाहत असताना भारताचे जगाशी कसे संबंध आहेत याचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये केलेला आहे। म्हणजेच भारताचं परराष्ट्र धोरण कशा प्रकारचं आहे याची माहिती आपण या प्रकरणामध्ये प्रकरण 6 मध्ये ज्याचं नाव आहे भारत आणि जग या प्रकरणामध्ये आपण पाहिलेली आहे। ते पाहत असताना विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण पाहिलं की भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्ट काय आहेत। त्यानंतर आपण पाहिलं भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्वे काय आहेत। त्यानंतर आपण पाहिलं की भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारी घटकं कोणती आहेत। त्यानंतर भारताचे जगातील महासत्तांबरोबर म्हणजे मोठ्या देशांबरोबर संबंध कसे आहेत। त्यानंतर आपण पाहिलं की भारताचे त्याच्या शेजारील राष्ट्राबरोबर कसे संबंध आहेत। त्यानंतर आपण पाहिलं की आशिया खंडातील देशांसोबत भारताचे कसे संबंध आहेत। त्यानंतर आपण पाहिलं आफ्रिका खंडातील देशांसोबत भारताचे कसे संबंध आहेत। आणि शेवटचा मुद्दा आपण या प्रकरणामध्ये पाहिला की भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारा जो हिंदी महासागर आहे, त्या हिंदी महासागर क्षेत्रात भारताची भूमिका कशा पद्धतीने महत्त्वाची आहे आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाला हा हिंदी महासागर कशा पद्धतीने प्रभावित करतो इत्यादी माहिती आपण या प्रकरणामध्ये पाहिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला राज्यशास्त्राचा अभ्यासक्रम संपत आहे, तेव्हा या प्रकरण 6चा स्वाध्याय आपण या तासिकेमध्ये पाहणार आहोत। या तासिकेमध्ये आपण प्रकरण 6चा स्वाध्यायाचा अभ्यास करणार आहोत। मी पहिले प्रकरणाचा स्वाध्याय जेव्हा तुम्हाला सोडवून सांगितला त्यावेळेस स्वाध्याय स्वतः कसा सोडवायचा याची माहिती मी त्या तासिकेमध्ये तुम्हाला दिलेली आहे। किंवा विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या ज्या तासिका स्वाध्यायाच्या तासिका मी घेतल्या त्या स्वाध्यायाच्या तासिकांमध्ये तो स्वाध्याय कसा सोडवायचा, कसा आपल्या पुस्तकात शोधायचा याची सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे। तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणाचा स्वाध्याय मी तुम्हाला कुठे आहे काय आहे हे सांगणार नाही। फक्त तो प्रश्न, स्वाध्यायातील तो प्रश्न तुम्हाला तुमच्या पुस्तकात पेज नंबर कितीवर सापडेल एवढंच फक्त मी तुम्हाला सांगणार आहे आणि तो स्वाध्याय तुम्ही आपला घरी सोडवायचा आहे। तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 6चा भारत आणि जग याचा स्वाध्याय मधला जो पहिला प्रश्न आहे, तो पहिला प्रश्न त्याच्यातला आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। त्यातला पहिला प्रश्न आहे, अलिप्ततावादाचा गाभा हा आहे। अलिप्ततावादाचा गाभा हा आहे म्हणजे अलिप्ततावादाचं मूळ तत्व कोणतं आहे ते तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे आणि लिहायचं सुद्धा आहे। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या,
या प्रश्नासमोर मी पेज नंबर 60 लिहिलेला आहे, म्हणजे तुमच्या पुस्तकातील पेज नंबर 60 वर अलिप्ततावादाचा मुद्दा आहे आणि तुम्हाला या 4 पर्यायापैकी कोणता पर्याय आहे त्याचं उत्तर तुम्हाला या पेज नंबर 60 वर सापडणार आहे। त्यात पहिला अ दिलेला आहे, जागतिक घडामोडींचे स्वतंत्र आकलन। अलिप्ततावादात जागतिक घडामोडींचं स्वतंत्र आकलन केल्या जाते का, हे तुम्हाला शोधायचं आहे। शीत युद्धात सहभाग, लोकशाही समाजवाद एक धोरण, प्रादेशिकतावादाचे धोरण। तर विद्यार्थी मित्रांनो, यापैकी कोणता पर्याय या ठिकाणी योग्य पद्धतीने बसतो ते आपल्याला कुठे शोधायचं आहे, पेज नंबर 60 वर शोधायचं आहे। त्यानंतर प्रश्न पहिला अ मधलं दुसरं आहे, भारताने नदी पाणी वाटपाबाबत फारक्का करार या देशाबरोबर केला आहे। भारताने नदी पाणी वाटपाबाबत फारक्का करार या देशाबरोबर केला आहे। त्यात अ आहे बांगलादेश, ब आहे पाकिस्तान, क आहे चीन, ड आहे नेपाळ। याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या पुस्तकाच्या पेज नंबर 65 वर सापडणार आहे। त्यानंतर प्रश्न पहिला ब, गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, यातल्या 4 जोड्या या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत, त्यातली एक जोडी चुकीची आहे आणि 3 जोड्या बरोबर आहेत। 3 जोड्या कशा आहेत, बरोबर आहे, परंतु एक जोडी मात्र चुकीची आहे। ती चुकीची जोडी शोधून तुम्हाला ती बरोबर करून लिहायची आहे। गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। एकच जोडी चुकीची आहे फक्त याच्यात, या 4 जोड्या ज्या दिलेल्या आहे ना, यामध्ये एक जोडी चुकीची आहे। ती कोणती जोडी आहे ती शोधायची आहे आणि ती तुम्हाला दुरुस्त करून लिहायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या ॲन्युअल परीक्षेत सुद्धा हा प्रश्न राहणार आहे, तेव्हा या अशा पद्धतीचे प्रश्न आपल्या स्वाध्यायामध्ये जिथे जिथे आहेत तिथे तुम्ही बरोबर ते अभ्यास करायचा आहे। आता हा जो प्रश्न आहे, नाटो युरोप, एएस झेडयूएस आफ्रिका, सिएटो दक्षिण पूर्व आशिया, सिंटो पश्चिम आशिया, हे जे करार आहे क्षेत्रीय करार आहेत, या क्षेत्रीय कराराची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। यातली कोणती जोडी चुकीची आहे, ती जोडी चुकीची जोडी तुम्हाला पेज नंबर 60 वर सापडणार आहे, पेज नंबर 60 वर सापडणार आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसरा आहे, खालील विधाने चुकी बरोबर ते सहकारण लिहा। खालील विधाने चुकी बरोबर ते सहकारण लिहा। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, म्यानमार हा भारताचा पारंपरिक मित्र आहे। चूक आहे की बरोबर आहे ते लिहायचं आहे आणि ते तुम्हाला पेज नंबर 66 वर सापडणार आहे। त्यानंतर खालील विधाने चुकी बरोबर मध्ये दुसरा आहे, 1990 नंतरच्या बदललेल्या जागतिक व्यवस्थेत दहशतवादाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। याचा सुद्धा उत्तर पेज नंबर 62 वर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सापडणार आहे। सागरमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत आहे। चूक आहे की बरोबर आहे ते पहिले लिहायचं आहे आणि नंतर मग बरोबर आहे तर का बरोबर आहे आणि चूक आहे तर का चूक आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे। आणि या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पेज नंबर 68 वर सापडणार आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दीर्घोत्तरी प्रश्न या ठिकाणी सुरू होते आहे। ते प्रश्न आहे, त्यातला प्रश्न तिसरा आहे, आपले मत नोंदवा। आपले मत नोंदवा। त्यामध्ये एकच दिलेला आहे, हिंदी महासागरात भारताची भूमिका। विद्यार्थी मित्रांनो,
या हिंदी महासागरातील भारताच्या भूमिकेवर आपली संपूर्ण एक तासिका झालेली आहे। ती तासिका आपण ऐकली किंवा आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा जर ते शोधलं तर तुम्हाला हिंदी महासागरात भारताची भूमिका स्पष्ट करता येईल आणि ती भूमिका तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 67 आणि 68 वर त्याचं विस्तृत विश्लेषण तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे। त्याची थोडक्यात माहिती तुम्हाला या ठिकाणी आपलं मत नोंदवत असताना नोंदवायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेत सुद्धा म्हणजे ॲन्युअलची जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेत सुद्धा 3 मार्कासाठी 4 मार्कासाठी हा प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेत विचारला जाऊ शकतो। तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाची चांगल्या पद्धतीने तुम्ही तयारी केली पाहिजे। त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। हा सुद्धा दीर्घोत्तरी प्रश्न आहे। त्यामध्ये पहिले लिहायचं आहे भारत आणि आफ्रिका संबंधावर टिपा लिहा। भारत आणि आफ्रिका संबंधावर टिपा लिहा। विद्यार्थी मित्रांनो, बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत सहसंबंध स्पष्ट करा असा प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आहे, तेव्हा त्या ठिकाणी सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। भारत आणि आफ्रिका संबंधावर टिपा लिहा। पेज नंबर 67 वर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सापडेल। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, भारत आणि चीन संबंधावर थोडक्यात चर्चा करा। अर्थात इथे सुद्धा तुम्हाला भारत आणि चीनचे कसे संबंध आहे याची माहिती तुम्हाला लिहायची आहे आणि भारत आणि चीनची माहिती आपण एका स्वतंत्र तासिकेमध्ये पाहिलेली आहे। पेज नंबर 63 वर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सापडेल। तुमच्या पुस्तकातल्या पेज नंबर 63 वर तुम्हाला याचं उत्तर सापडेल। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 5वा आहे। पुढील प्रश्नाची उत्तर दिलेल्या मुद्द्याच्या आधारे लिहा। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या प्रश्नपत्रिकेत शेवटचा जो प्रश्न आहे तो प्रश्न 10 मार्काचा आहे आणि 10 मार्कासाठी हा प्रश्न तुम्हाला ॲन्युअल एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो। कारण जो शेवटचा जो प्रश्न आहे तो 10 मार्काचा आहे आणि तो 10 मार्काचा प्रश्न तुम्हाला दीर्घोत्तरी मध्ये येतो आणि 10 मार्कासाठी हा प्रश्न मुद्द्यांच्या आधारे जे मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक पुढील मुद्द्याच्या आधारे विस्तृत लिहा, सविस्तर लिहा। त्यातला पहिला घटक आहे भौगोलिक घटक, ऐतिहासिक घटक, आर्थिक घटक, राजकीय घटक आणि आंतरराष्ट्रीय घटक म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवस्था। या 5ही मुद्द्यांचा आपण स्वतंत्र अभ्यास एका तासिकेमध्ये केलेला आहे। भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक या हेडिंग खाली आपण त्याचा अभ्यास केलेला आहे आणि तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 60 वर आणि पेज नंबर 61 वर तुम्हाला या प्रश्नाचं सविस्तर उत्तर पाहायला मिळेल। विद्यार्थी मित्रांनो, हा 10 मार्काचा प्रश्न आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर दीर्घ स्वरूपात तुम्हाला लिहायचं आहे। तेव्हा कमीत कमी 4 पानाचा उत्तर या ठिकाणी तुमच्याकडून अभिप्रेत आहे। तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, या 5ही घटकांचा अभ्यास करत असताना तुम्ही या ठिकाणी दीर्घ स्वरूपात या प्रश्नाचं उत्तर लिहिलं पाहिजे। जर तुम्ही दीर्घ स्वरूपात लिहिलं नाही तर तुम्हाला परीक्षेमध्ये कमी मार्क मिळतील आणि जर तुम्ही दीर्घ स्वरूपात लिहिलं तर तुम्हाला परीक्षेत जास्त मार्क मिळतील। निबंध स्वरूपाचा हा प्रश्न असून याला निबंधाच्या स्वरूपातच तुमचं उत्तर आलं पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या स्वाध्यायामध्ये शेवटचा जो प्रश्न आहे तो त्याला प्रश्न नंबर नाही आहे, परंतु तो उपक्रम आहे। उपक्रम आहे म्हणजे तुम्हाला तो स्वयं अध्ययनासाठी ते करायचं आहे। भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत
पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आकाशवाणीवरील 7 सप्टेंबर 1946 चे भाषण वाचा व त्यावर चर्चा करा। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर गुगल वर गेला आणि 7 सप्टेंबर 1946 पंडित जवाहरलाल नेहरू यांचे भाषण असं जर हेडिंग टाकलं तर तुम्हाला त्यांचं भाषण वाचायला मिळेल आणि ते भाषण वाचल्यानंतर तुम्ही आपसात त्या भाषणावर चर्चा सुद्धा करायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण आपलं प्रकरण पाहिलं तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंचं 7 सप्टेंबरचं भाषणाचा उल्लेख आपल्या प्रकरणामध्ये सुद्धा आलेला आहे। त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की आज पंडित जवाहरलाल नेहरूंनी जे भाषण केलं 7 सप्टेंबर 1946 ला, त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी आपल्या या प्रकरणामध्ये सांगितलेला आहे। इतरही मुद्दे या भाषणामध्ये आहेत, ते मुद्दे तुम्हाला गुगल वरून शोधायचे आहे आणि त्या आधारावर त्यांच्या भाषणावर वाचायचं आहे आणि त्यावर चर्चा तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो करायची आहे। आपल्या पुस्तकामध्ये 7 सप्टेंबर 1946 च्या भाषणाचा उल्लेख आलेला आहे। त्या भाषणाच्या उल्लेखामध्ये आशिया खंडातील देशांबरोबर भारताचे चांगले संबंध राहतील किंवा आशिया खंडातील देशांबरोबर भारत चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल असं मत पंडित जवाहरलाल नेहरूंनी या भाषणात मांडलेलं आहे आणि त्याचा उल्लेख आपल्या या प्रकरणामध्ये आलेला आहे। परंतु केवळ तेवढाच मुद्दा आहे असं नाही, तर भारताचं परराष्ट्र धोरणाचं विस्तृत विश्लेषण या 7 सप्टेंबर 1946 च्या भाषणात पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलेलं आहे आणि ते तुम्हाला गुगल वर उपलब्ध असलेलं आपल्याला दिसून येते आणि ते पूर्ण भाषण आपण वाचायचं आहे आणि त्यावर आपण चर्चा करायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला संपूर्ण अभ्यासक्रम संपलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यशास्त्राच्या 6ही प्रकरणाची माहिती ऑनलाईनच्या माध्यमातून पाहिलेली आहे। कोरोनामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपल्या तासिकेमध्ये येता आलं नाही, महाविद्यालय सरकारला उघडता आलं नाही, त्यामुळे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा छोटासा प्रयत्न केला आणि या प्रयत्नाला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला। तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त अभ्यास करून, जास्तीत जास्त वाचन करून, जास्तीत जास्त स्वयं अध्ययन करून, स्वतःच प्रश्न तयार करून, स्वतःच त्याची उत्तरं लिहून तुम्ही आपल्या ॲन्युअल परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवावे हीच अपेक्षा करतो आणि या ठिकाणी आपला राज्यशास्त्राचा अभ्यासक्रमही संपलेला आहे आणि राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातील 6ही प्रकरणावर आपण मार्गदर्शन सुद्धा संपलेलं आहे। तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद। घरी राहा, सुरक्षित राहा, कोरोना पासून दूर राहा। विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे की आता पूर्ण अभ्यासक्रमावर जरी तुम्हाला कोणती अडचण आली तर तुम्ही माझ्या वैयक्तिक मोबाईल नंबरवर संपर्क साधू शकता। माझा वैयक्तिक मोबाईल नंबर आहे 9922778804। विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद। घरी राहा, सुरक्षित राहा, कोरोना पासून दूर राहा। धन्यवाद।